की नाही मी फेल नाही होणार, मी सक्सेसफुलच होणार, तर मी खरंच फेल झालो. जर तुम्ही अपयशाची तयारी करताय म्हणजे तुम्ही फेलियर आहात, तुम्ही हे मानताय की मी अपयशी होणार आहे, असं नाही होत. तुम्ही रियालिटी बघताय. सक्सेसफुल होण्यासाठी तुम्ही सगळं करताय. अपयशाची तयारी मित्रांनो, प्रत्येकजण आपल्याला हे सांगतं की यशस्वी कसं व्हायचं, सक्सेसफुल कसं बनायचं. तू हे केलं तर तू यशस्वी होशील, तू ते केलं तर यशस्वी होशील. सक्सेसफुल होण्यासाठी काय गरजेचं आहे हे प्रत्येकजण आपल्याला येऊन सांगतं. पण सक्सेसफुल होण्यासाठी एक गोष्ट खूप जास्त महत्त्वाची आहे, ती म्हणजे अपयशाची तयारी. तुम्ही थंबनेल जर बघितलंच असेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. का? कारण की हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर तुमची अपयशाची जी भीती आहे ना ती निघून जाईल, फेलियरची जी भीती आहे ती निघून जाईल. त्यानंतर या व्हिडिओमध्ये 3 पॉईंट्स कव्हर होणार आहेत, ते म्हणजे अपयशाची तयारी का करायची असते, अपयशाची तयारी करणं म्हणजे काय, आणि मी स्वतः कशी केलेली आहे, म्हणजे माझं स्वतःचं एक्झाम्पल देईल. सो तुम्ही स्वतःसुद्धा ही तयारी करू शकशाल. सो कोणताही वेळ वाया न घालवता चला सुरू करूया हा व्हिडिओ. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओचा पहिला पॉईंट तो म्हणजे अपयशाची तयारी का करायची. तर बघा मित्रांनो, तुम्हाला आजपर्यंत प्रत्येकजण हे सांगत आलं असेल सक्सेसफुल कसं बनायचं. तुम्ही यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओ बघितले असतील की हाऊ टू बिकम सक्सेसफुल, हाऊ टू बिकम मिलिनियर, हाऊ टू बिकम मिलिनियर, हाऊ टू बिकम सक्सेसफुल इन दिस इंडस्ट्री, इन दॅट इंडस्ट्री. म्हणजे खूप साऱ्या इंडस्ट्रीमध्ये सक्सेस कसं व्हायचं, को या इंडस्ट्रीमध्ये सक्सेस कसं व्हायचं, असं खूप सारे सक्सेसचे व्हिडिओ बघितले असतील. बरोबर, प्रत्येकजण येऊन म्हणतं यशस्वी कसं बनायचं, यशस्वी का बनायचं, हे सगळेजण सांगतात. पण ॲक्च्युली तुम्ही कधी विचार केला आहे का की यशस्वी होण्याचे चान्सेस किती असतात. तर मी जर तुम्हाला विचारलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता खूप जण म्हणतील की 50-50, काही जण म्हणतील 90% चान्सेस आहे, 10% चान्सेस आहे अपयशी होण्याचे, काही जण म्हणतील की 99% चान्सेस आहे मी नक्की यशस्वी होईल, आणि 1% जे 0.01% चान्स आहे तो म्हणजे मी अपयशी होईल. पण मित्रांनो, कधी तुम्ही रियालिटी बघितली का? तुम्ही जे चान्सेस सांगताय ते तुम्हाला वाटतंय, पण ॲक्च्युअली जग कसं चालतं, जगात ॲक्च्युली किती जण फेल होतात, किती जण सक्सेसफुल होतात, हे तुम्ही कधी बघितलं आहे का? तुम्ही ज्या कोणत्या इंडस्ट्रीमध्ये आहात, तुम्ही कोणते कोचिंग क्लासेस घेत आहेत किंवा तुम्ही कुठेतरी कॉलेज करताय, कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये आहात, खरंच बघा की त्या बोर्डवर जिथं तुमचा सक्सेस बोर्ड लावलेला असतो तिथे ॲक्च्युअल किती जण सक्सेसफुल आहे. समजा तुम्ही एखादा कोर्स करून राहिले, त्यामध्ये 10 जणांचे पोस्टर लावलेले असतात की हे जण सक्सेसफुल झाले. अरे पण बाकीचे तुमच्या वर्गामध्ये जर 80 जण होते तर बाकीच्यांचं काय झालं? किंवा तुमच्या कोचिंग क्लासेसमध्ये 2 जणांचे फोटो लावले गेले, ते खूप टॉपर बनले, आणि बाकीच्यांचं काय झालं? किंवा तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये आहात, ॲक्टिंगमध्ये आहात, बिझनेसमध्ये आहात, बिझनेसमध्ये 95% बिझनेस फेल होतात आणि 5% सक्सेसफुल होतात. पण तुम्हाला सांगितलं जातं ह्या 5मध्ये तुम्ही येशाल. अरे पण चान्सेस जास्त 95% आहे ना, चान्सेस किती आहे अपयशी होण्याचे ते सर्वात जास्त आहे. पण तरी जर मी तुम्हाला विचारलं तुम्ही काय होशाल, तुम्ही म्हणशाल मी यशस्वीच होणार. पण तरी एकदा मी विचारतो, एकदा विचार करा की जर तुम्ही फेल झाले, जर तुम्ही अपयशी झाले, अयशस्वी झाले, तर काय करशाल? आता हा जर प्रश्न विचारला ना, खूप सारे व्हिडिओ सोडून जातील. खूप सारे म्हणतील अरे हा काय विचारतोय, जाऊ दे. खूप सारे म्हणतील नको माझ्या डोक्याला लोड नाही द्यायचं, मी यशस्वी होणारच, हा मला निगेटिव्ह करते. मी निगेटिव्ह नाही करते, मी डिमोटिवेट नाही करते, मी फक्त रियालिटी बघायला सांगतोय. पण जेव्हा मी हा प्रश्न विचारेल ना की तुम्ही अपयशी झाले, अयशस्वी झाले, तर काय करशाल, तर तुमच्याकडे उत्तर नसेल. आणि यासाठी गरजेची अपयशाची तयारी. आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्ही अपयशाची तयारी करताय म्हणजे तुम्ही फेलियर आहात, तुम्ही हे मानताय की मी अपयशी होणार आहे, असं नाही होत. तुम्ही रियालिटी बघताय. सक्सेसफुल होण्यासाठी तुम्ही सगळं करताय, पण जर फेल झाले त्यासाठी का थोडं का होईना केलं तर काय फरक पडतो? उलट तुमच्यासाठी चांगलंच आहे ना. आता या व्हिडिओचा दुसरा पॉईंट, अपयशी होण्याची तयारी करणे म्हणजे काय. एकदम सिम्पल आहे, 2 ओळीत सांगतो. ते म्हणजे तुम्ही फेल झाले तर तुम्ही काय करशाल हे ठरवणं आणि डिटेलमध्ये एक प्लॅन बनवणं. आता मी असं नाही म्हणत प्लॅन बनवणं, कारण की आपले प्लॅन चेंज होत राहतात. सो मी म्हणतो एक अशा गोष्टी ठरवून ठेवणं, जर मी अपयशी झालो तर मी ही गोष्ट करेल, जर मी याच्यात फेल झालो तर मी ती गोष्ट करेल. याला म्हणतात अपयशाची तयारी कर. आता जसं मी या व्हिडिओचा तिसरा पॉईंट म्हटलं होतं की माझं स्वतःचं एक्झाम्पल देतो. ठीक आहे, आता मी ते एक्झाम्पल देतो तुम्हाला. बघा मित्रांनो, मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवतो आहे, बरोबर. सो ॲज अ प्रोफेशन जर मी म्हटलं तर मी यूट्यूबर आहे. ओके, आता अपयशी होण्याचे चान्सेस किती आहे? आता रिॲलिटी बघूया. ओके, रिसर्चनुसार असं म्हणतात की दिवसाला 5000 तासांचे व्हिडिओज यूट्यूबवर अपलोड होता. आता माझा व्हिडिओ त्यात किती आहे? 5 मिनटं, 6 मिनटं, 10 मिनटं जास्तीत जास्त. तर त्या 5000 तासांपैकी माझा 10 मिनटाचा व्हिडिओ सगळ्यांसमोर जाईल किंवा जास्त लोक बघतील याचे चान्सेस किती? खूप कमी आहे, बरोबर. आणि खूप सारे यूट्यूबर्स आता क्रिएट होऊ राहिले, म्हणजे खूप सारे लोक व्हिडिओज बनवायला सुरुवात करतात. त्यामध्ये मी स्टँड आउट होईल याचे चान्सेस किती? ते पण खूप कमी. आता मी पर्सेंटेज काढले नाही त्यामुळे मी पूर्ण डिटेल नाही सांगत, पण तरी पण एक एक्झाम्पल म्हणून तुम्ही कसं करशाल ते सांगतो.
ठीक आहे. आता मी बघितलं की यूट्यूबला खूप सारे क्रिएटर्स आहे, त्यापैकी मी स्टँड आउट होईल याचे चान्सेस किती आहे? ठीक आहे, मी धरले 20%, कारण की 80% चान्सेस मी फेल होऊ शकतो, कारण की यूट्यूबला सक्सेसफुल होण्यासाठी खूप टाईम लागतो. आणि त्यासोबतच तुमचा व्हिडिओ कॉन्टेंट जे आहे त्याची क्वालिटी चांगली पाहिजे, तुम्ही जे बोलताय ते लोकांना आवडलं पाहिजे, खूप सारे क्रायटेरियाज आहे, तेव्हाच तो यूट्यूब चॅनल सक्सेस होतो. आणि किती सारे लोक बघितलं असेल 6 महिने करतात त्यानंतर सोडून देतात. मी स्वतःचे 2 चॅनल सोडून दिले, कारण की मला कळलं त्यामध्ये पोटेन्शियल नाही आहे. ठीक आहे, सो बेसिकली ॲव्हरेज पकडलं तर माझे सक्सेसफुल होण्याचे चान्सेस आहे 20% आणि 80% चान्सेस आहे मी फेल होऊ शकतो. आता मला माहिती आहे मी फेल होऊ शकतो, पण मी तरी जर सगळ्यांसारखं केलं, मी जर म्हटलो की नाही मी फेल नाही होणार, मी सक्सेसफुलच होणार, तर मी खरंच फेल झालो. कारण की जर मी फेल झालो ना तेव्हा माझ्याकडे काही नसेल, मी डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो, मला काय करायचं हे सुचणार नाही. आणि यामुळेच खूप सारे मुलं, खूप सारे यंग जनरेशन हे सुसाईड करतात, खूप सारे वेगवेगळे विचार करतात, चुकीचे निर्णय घेतात, तर ह्याच गोष्टीमुळे. तर बघा, आता मी अपयशाची तयारी कशी केली. आता एक गोष्ट तुम्हाला करायची काय, तुम्ही जे पण इंडस्ट्रीमध्ये आहात, जे काही शिकताय, मी असं नाही म्हणत ते चुकीचं आहे, मी फक्त एवढं म्हणतोय जर फेल झाले तर काय करशाल. सो त्यासाठी काय करायचं, ज्या पण इंडस्ट्रीमध्ये जे काही स्किल्स तुम्ही घेताय त्यामध्ये तुम्ही काय काय शिकताय. असं नाही की एका इंडस्ट्रीमध्ये गेल्यावर तुम्ही फक्त एकच गोष्ट शिकता, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शिकायला भेटतात, त्या काय काय आहे त्याची लिस्ट बनवा. आता माझ्या केसमध्ये काय काय, मी एडिटिंग शिकतोय, कारण की मी माझे स्वतःचे व्हिडिओ एडिट करतो. दुसरी गोष्ट, मी बोलायला शिकतो, एकदम कॅमेऱ्यासमोर एवढं नीटपणे बोलणं एवढं पण सोपं नसतं. जेव्हा स्टार्टिंगला तुम्ही करशाल ना, तुम्हाला असं होईल की काय बोलावं सुचत नाही. असं आपण डायरेक्ट एकट्यामध्ये बोललो ना खूप सारं सुचतं, पण असं कॅमेऱ्यासमोर आला ना खूप वेळा असं होतं की सुचतच नाही काय बोलायचं आहे. तर असं होतं, ती दुसरी स्किल मी शिकू राहिलो. तिसरी स्किल म्हणजे यूट्यूब अल्गोरिदम कसं काम करतं हे थोडं शिकतोय मी हळूहळू. चौथी स्किल म्हणजे मी चांगले आता बोलायला शिकतो, याचा अर्थ मी टीचिंग करायला पण शिकते. असं आपण काढायचं असतं, ठीक आहे, असं सगळ्या गोष्टी लिस्ट करायच्या असतात. तर आता मी 4 गोष्टी सांगितल्या, ठीक आहे. आता जर मी फेल झालो तर ह्या 4 गोष्टींच्या बेसिसवर काय काय करू शकतो हे मी ठरवून ठेवलं आहे. पहिली गोष्ट, जर मी एडिटिंग करू शकतोय तर याचा अर्थ मी ॲज अ फ्रीलान्सर एडिटर म्हणून दुसऱ्यांसाठी पण काम करू शकतो. दुसरी गोष्ट मी सांगायची राहिली ती म्हणजे मी थंबनेलसुद्धा डिझाईन करू शकतो. मला डिझायनिंगचं पण नॉलेज येते, माझे थंबनेल्स इम्प्रूव्ह होते हळूहळू, तुम्ही बघू शकता. सो ते पण मला नॉलेज येते. मला टूल्स कसे यूज करायचे, जसे की कॅनवा झाले, AI टूल झाले, बिंग इमेज क्रिएटर, हे कसे यूज करायचे हे पण मला कळते. आणि याचे पण व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे या चॅनलवरती, की कसे AI टूल्स यूज करायचे हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे. सो ठीक आहे, हे कळालं की मला थंबनेल बनवता येतं, मला एडिटिंग करता येऊ राहिलं, मला कम्युनिकेशन येतं, टीचिंग येऊ राहिलं. मी कुठेतरी जर माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं त्यानंतर मी कुठेतरी ॲज अ टीचर म्हणून पण काम करू शकतो, कारण की माझे टीचिंग स्किल्स इम्प्रूव्ह होऊ राहिले हळूहळू. तर आता ह्या गोष्टी मी करणार आहे. आता डिटेलमध्ये अजून काय ठरवू शकतो मी, की मी कुठं फ्रीलान्सिंगचं काम करेल, त्याचे पण प्लॅटफॉर्म मी काढून ठेवले. आता एवढं डिटेल मी सांगत नाही, कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, पण हे अशा प्रकारे तुम्ही अपयशाची तयारी करू शकता. आता बघा मित्रांनो, मला अपयशाची अजिबात भीती वाटत नाही. मी आरामात व्हिडिओ बनवतो एकदम फ्रीली. झालो फेल तर झालो, मला काही फरक पडत नाही. का? कारण की मला माहिती आहे जर मी फेल झालो तर मी ह्या गोष्टी करूच शकतो. पण जेव्हा आपल्याला माहीत नसतं ना की मी फेल झाल्यावर काय करणार आहे, आपण कायम घाबरत जातो की मी फेल झालो तर काय होईल. कधी कधी रात्री झोप येत नाही काही जणांना, की मी याच्यात करू तर राहिलो, पण जर फेल झालं तर मी काय करेल, बरोबर. सर असंच होत असतं. त्यासाठी गरजेचं आहे अपयशाची तयारी करणं, आणि हीच खूप मोठी सक्सेस आहे. कारण की याच्यात तुम्ही फेल कुठं होता, एकदा लॉजिकली विचार करा. जरी तुम्ही फेल झाले तरी तुम्ही फेल नाही झाले, कारण की तुमच्याकडे ऑप्शन्स येतात, तुम्ही त्यामध्ये काम करू शकता. त्यामध्ये पण फेल होण्याचे चान्सेस आहेत, त्यामध्ये पण काढून ठेवा ना सगळे ऑप्शन्स, काय काय सगळं लिहून ठेवा ना. काय प्रॉब्लेम आहे, जर तुम्ही थोडी मेहनत करून तुमचे अपयशी होण्याचे चान्सेस पूर्ण 0 करू शकता. मी इंडस्ट्रीमध्ये नाही म्हणते, मी लाईफमध्ये म्हणते, पूर्ण लाईफमध्ये अपयशी होण्याचे चान्सेस 0 करू शकता. तर काय प्रॉब्लेम आहे, थोडीशी मेहनत करा. सो आय होप तुम्हाला समजलं असेल अपयशाची तयारी कशी करायची. आणि आता जर तुम्ही अपयशाची तयारी केली तर तुमची ही भीतीसुद्धा निघून जाईल की मी फेल झालो तर मी काय करणार. आता अजून एक गोष्ट तुम्हाला करायची, ती म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की खूप सारे व्हिडिओ जसे की टेक्नॉलॉजीबद्दल, AI टूल्स कसे यूज करायचे, बुक्स जे असतात, ॲटॉमिक हॅबिट, सायकोलॉजी ऑफ मनी, यांच्या समरीज मी या चॅनलवर पोस्ट करणार आहे, चॅनलवर व्हिडिओ अपलोड करणार आहे. सो त्या बघण्यासाठी किंवा असेच व्हिडिओ जे बघून तुम्ही लाईफमध्ये खूप पुढे जाऊ शकता, अशी व्हिडिओसुद्धा या चॅनलवर बघायला भेटतील. सो या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर नक्की करा. तेवढं शेअर केल्याने यूट्यूब जे अल्गोरिदम आहे ते जरा आनंदी होतं, जरा खुश होतं, आणि मग ते माझा व्हिडिओ थोडासा जास्त लोकांपर्यंत पोहोचवतं. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला याचा अर्थ तुम्ही नक्की यशस्वी होशाल तुमच्या लाईफमध्ये.